नमस्कार शेतकरी बांधवांनो, मी कृषी मित्र कुणाल. आज आपण बटाट्याच्या प्लॉट व्हिजिट साठी आलेले आहेत. आपले शेतकरी महादेव मोहिते यांचा हा प्लॉट. आज या प्लॉटला 35-36 दिवस पूर्ण झालेले आहेत. तुम्ही बघू शकता त्या प्लॉटची ग्रोथ तुम्ही बघा आणि पानं पण तुम्ही बघू शकता एकदम रफ अशी पानं आहेत. कोणत्याही किडीचा प्रादुर्भाव नाही. आपण यासाठी फक्त आतापर्यंत एक फवारणी घेतलेली आहे व एक तणनाशकाची फवारणी व एक कीटकनाशक बुरशीनाशक टॉनिकचे एक स्प्रे दिलेला आहे. तुम्ही बघू शकताय वाढ वगैरे त्याची कशी झालेली आहे. तर आता 30-35 दिवस झालेले आहेत. तर 30-35 दिवसामध्ये तुम्ही बघू शकता या ठिकाणी फुलकळी सुटायला चालू झालेली आहे. तर यासाठी आपण ड्रीप मधून आता चांगलं कॉम्बिनेशन म्हणजे 1261 13-40-13 किंवा त्याच्यासोबत मॅग्नेशियम, ह्युमिक ऍसिड, एखादं सीड वगैरे आपण वापरून देऊ शकतो. स्ट्रेस वगैरे लिहिण्यासाठी फुलकळीमध्ये जो स्ट्रेस येणार आहे तो पिकावरचा निघून जाण्यासाठी आपण ते देऊ शकतो. तुम्ही बघू शकता वाद कोणताही अजून कीड नाही वगैरे याच्यावर, अजून वाहने एकदम फ्रेश आहेत. त्याचबरोबर बटाटा पिकामध्ये सगळ्यात महत्वाचं म्हणजे आता इथून पुढल्या एक काळामध्ये लाल कोळीचा मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव होतो. तर त्याच्यासाठी पण आपण योग्य नियंत्रण करणं गरजेचं आहे. फुलकळी बघा तुम्ही कशी निघलेली आहे, अजून निघत आहे. तर आता आपण याला ड्रीप मधून 1261 मॅग्नेशियम, 13-40-13 किंवा मॅग्नेशियम ह्युमिक ऍसिड असं आपण कॉम्बिनेशन एक देणार आहे. त्याचबरोबर तुम्ही बघू शकता या सरीमध्ये मध्ये ऊस लावलेला आहे. ऊसामध्ये बटाटा हे आंतरपीक घेतलेलं आहे त्या शेतकऱ्याने. त्याचबरोबर आता आपण फुलकळी निघायला लागलेली आहे, त्याच्यामुळे आपण याच्यावर दुसरा फवारणीचा स्प्रे घेणार आहे. त्यामध्ये आपण 1261 किंवा महाफीडचं 5-40-28 हे ग्रेड, त्यासोबत आपण नीम ऑइल, आईसाठी इमोएक्टिन, बेंझोएट आई, एखादा आईनाशक, नीम ऑइल, त्याचसोबत बुरशीनाशक कॉम्बी व टाटा बहार हे आपण टॉनिक घेणार आहे. कारण टाटा बहारचा फ्लावरिंग मध्ये जबरदस्त रिझल्ट आहे, त्यामुळे आपण टाटा बहार यासाठी वापर करणार आहे. धन्यवाद.